शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे. 36,585 कोटीची कर्जमाफी सरकारनं आता तिला मंजुरी दिली. मात्र विधान परिषद निवडणुकीमुळे कुठंतरी त्याची घोषणा बाकी आहे. या कर्जमाफीबद्दल नेमकं शेतकऱ्यांना काय वाटतं, त्यांना ही कर्जमाफी कशी असायला पाहिजे असं वाटतं, हे आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत शेतकरी आहे. सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली, मंजुरी दिली. ही काही विधान परिषद निवडणूक आल्या म्हणून घोषणा केली. आज 3 वर्ष 70 वर्ष सरकार त्यांनी काय सुद्धा केलं नाही. फक्त लाडक्या बहिणीला जेवढं पहिला सुरूला जेवढं दिलं ती लाडक्या बहिणीला 66 लाख लाडक्या बहिणी वगळल्या जात्या काय. आणि ज्या त्या निवडणुकीला नुसतं लाडक्या बहिणीला हाती धरायचं आणि करायचं, आणि निवडणूक झालं त्यांना सुद्धा लाडक्या आता बहिणीला ही विचारत नाही. कर्जमाफीची जी घोषणा झाली, मंजुरी दिली, कशी करायला पाहिजे कर्जमाफी, काय असायला पाहिजे? कर्जमाफी ह्यांनी सरसगट वचन दिलेलं आहे, तर सरसगट कर्जमाफी केलं पाहिजे. पुन्हा त्यातनं 10 लाखातनं 2 लाख कर्जमाफी करणार हे असं नाही पाहिजे. घोषणाबाजी का केली? सरसगट माफ, तर सरसगटच माफ केलं पाहिजे सरकारनं. कर्ज आहे का? दुसऱ्यांदा फडणवीस सरकार कर्जमाफी करत आहे. काहीच पहिल्या वेळेस झालती का, आता कशी पाहिजे? आता सरसंकट पाहिजे. पहिल्यांदा झालं का माफ? नाही चालेल. नाही, मग काय आता काय सरकारकडून अपेक्षा? सरसगट माफ सरसंकट माफ करावं. आणि लवकरात लवकर अंमलात खरं तर नियमित जे कर्ज लोक भरणार आहे त्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे आणि 2 लाखापर्यंत साधारणतः कर्जमाफी होईल अशी अपेक्षा आहे. नियम अटी आणखी यायच्यात. काय वाटतं, कशी पाहिजे? हे सरकार फक्त गाजरं दाखवण्यात यशस्वी आहे. मतदानापुरतं काहीतरी गाजर दाखवायचं आणि पुन्हा ती फाईल कुठं गुम होईल ह्याचे काय तीळ मात्र यात शंका नाही. सरकार हे असं करतं आहे की अनुदान देणार, शेतकऱ्याची दिवाळी महापूर आल्यानंतर शेतकऱ्याची दिवाळी चांगल्या पद्धतीने होईल अशी घोषणा केली. शेतकऱ्याला एक फुटकी कवडीसुद्धा या शेतकऱ्यांनी दिलेली नाही. आता दुसरी गोष्ट, कर्जमाफी गावगावा केला, त्याच्यातून इलेक्शनमध्ये प्रचार झाला, उत्तम प्रकारे निवडून आले सगळे आमदार खासदार, एकाच ठिकाणी बसते ते सगळे एका माळेचे म्हणे. फक्त एक मला म्हणायचं आहे, कर्जमाफी करताना तुम्ही सरसकट ह्या शब्दावर का भर देत नाहीत? तत्वता कर्जमाफी करायची, कशासाठी करायची बाबा? भरणारे शेतकरी तुम्ही का वंचित 50,000 ठेवायला? तुम्ही विशिष्ट 10 लाख कर्ज आहे, तुम्ही 2 लाखाची कर्जमाफी द्या, सरसकट द्या ना सगळ्यांना. भरणाऱ्यावर तरी का अन्याय करता? किंवा खरंच जो शेतकरी 50,000 प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे, मग तो 50 कशासाठी द्यायचा आहे? शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसता का तुम्ही? अहो, तो शेतकरी प्रत्येक वर्षी तुमचं कर्ज भरतोय, मग त्याला शिक्षा आहे काय ती कर्जमाफीत बसायचं नाही म्हणून 50,000 तोंडाला पुसायला? अहो, देऊ नका. आम्हा शेतकऱ्याला तुम्ही काहीच देऊ नका. आमच्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव द्या, त्याचा भाव ठरवायचे आम्हाला फक्त स्वतःला हे द्या, मुभा द्या. आम्ही तुम्हाला कर्ज मागणारच नाव. आम्ही काय भिकारी आहोत काय? अहो, आमच्या सगळ्या तुकड्यावर तुमचं सरकार जगतंय. कर्जमाफीची घोषणा होती, मात्र हमीभावाचा प्रश्न आलाय. काय भाव आहे शेतीमालाला सध्या, कसं मिळतंय? आता शेतीमाल आमच्याकडून घेतले, सोयाबीन घेतले 2800 रुपये, 3000 रुपये. आता ज्यावेळेस शेतकऱ्याकडे सोयाबीन नाही त्यावेळेस 7,000 रुपये, 7,500 रुपये क्विंटल. आता सोयाबीनची बॅग घ्यायला गेलं तर 3,000 रुपयाला 25 किलोची बॅग आहे. आता मला एक सांगा, शेतकऱ्याकडलं सोयाबीन तुम्ही जर तेवढ्या भावाने घेतलं तर तुमच्या शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज नाही ना. आमच्या शेतमालाला भाव जर मिळाला, आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शासनाला, तुम्हाला किती पाहिजे बोला, एवढं कर्ज आमच्या ताकद आहे ना. खताचे भाव पण वाढले. आता खताचे भाव, तुम्ही खत जर घ्यायला गेलात तर लिंकिंग आहे का, कुठली तरी एक वस्तू घ्यावी लागते त्याच्यासोबत. बकेट तर घ्या, नाही तर कशाची ह्युमिक तर घ्या, नाहीतर ही तर घ्या. अहो, काय लावले? शेतकऱ्याची चेष्टा लावली का तुम्ही? आपण चहा प्यायला गेलो, चहा 10 रुपयाला, पाण्याची बॉटल 20 रुपयाला, शेतकऱ्याचा कांदा 50 पैसे, दुधाची अवस्था तीच, मिरचीची अवस्था तीच, टमाट्याची अवस्था तीच. शेतकरी जर रस्त्यावर टाकायला लागला तर परत त्याला पोलीस पकडून नेतात. म्हणजे तो गुन्हेगार आहे का? पिकवतो तो गुन्हेगार आहे का? तुम्ही उपाशी मारायला एक दिवस जर शेतकऱ्यांनी पिकवायचं बंद केलं तर शेतकऱ्यांना असं ठरवायला पाहिजे, आपापल्या पुरतंच पिकवायचं. शासनाला परत कळेल की शेतकऱ्याची काय ताकद आहे ती. मावशी, ठरवायला पाहिजे का शेतकऱ्यांनी? ठरवायला पाहिजे. कर्जमाफी होईल? कर्जमाफी होत नाही. कर्जमाफी म्हणतात नुसती करायची, करीत नाही ती. कर्जमाफी करायला मतदानापुरती कांद्याला भाव काय होता? कांद्याला भाव नाही. लाडक्या बहिणीचं पैसे, लाडक्या बहिणी थोडक्या नाही तर मिळत. सासू सुना घरात असल्यावर सासूला नाही तर सुनला येतं. कर्जमाफीचं पण असंच होतंय. कर्जमाफीचं तर कशाहून पैसे येतं? भाव बी मालाला नाही आणि कशालाच नाही.
या शेतकऱ्यांच्या उद्विग्न प्रतिक्रिया आहेत. खरं तर कर्जमाफी तुम्ही चर्चा करताय, घोषणा करताय, तत्वतः नियम अटीमध्ये अडकते. मात्र दुसरीकडं शेतीमालाला भाव नाही आहे, कांद्याला भाव नाही आहे, सोयाबीनला भाव नाही आहे. आमच्या पिकाला भाव द्या, आम्हाला कर्जमाफीची गरज नाही. आणि दुसरीकडं सरकारला करायचीच असेल तर सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी आता शेतकरी करतायत. आप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.